माझ्या राणी अजरा वर्ग कलियुगाते आपली प्रेम कहाणी प्रीत वेळा तुझा सकामी माझ्या दिलाची राणी अंदाचा काना गोकुळचा राणा वाजवी पावा हे फुलवी गोपीना नंदाचा काना गोकुळ चाराना हे राधे वाजवी पावा हे फुलवी गोपीना कृष्ण देवा यशोदे धावा हे नंदाचा गाणा हे गोकुळ घराणा माधवी स्वावा हे फुलवी गोपीना नंदाचा गाणा गोकुळ घराणा वाजवी पावा गोकुळ साराना वाजवी पावा हे फुलवी गोपीना नंदाचा काना गोकुळ साराना वाजवी पावा हे फुलवी
घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते मी ठाम माझं ऐकून घे घनश्याम साऱ्यांसमोर सांगते हे ठाम अरे तुझ्यासाठी झाले बदनाम राजाला बदनामच केली नाही प्रेम केलं बरं बरे कृष्णाने काय म्हणतात हे लोक असो पण बदनामच झाली ना राधा भले कृष्णाच्या अगोदर नाव तिचं आहे राधा कृष्णाचंच मंदिर म्हणतात मी अनेक कार्यक्रमात सांगतो कृष्ण राधेचं मंदिर असं कोणीच म्हणत नाही राधा कृष्णाचं मंदिर आहे असंच म्हटलं होतं वंदना नाही तिला मग माझं ऐकून घे घनश्याम अरे साऱ्यांसमोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम मी राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा माझं ऐकून घे घनश्याम साऱ्या समोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम ही राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा ही राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा तू गिरधारी माझा दिलाचा तू राजा विराजा तुझी तू गिरधारी माझा राधेच्या दिलाचा तू राजा घरी असताना आडकाठी घरी असताना आडकाठी तरी येते तुझ्याच साठी तुझ्याच पाठी छोटी मऊ चलते मोठी कधी येते माझी पोटी याची ठेवावी जाणीव तुला लावते राधा ही जीव तुझी येते मला रे जीव नित्य भासते तुझी उणीव येते सोडून घरच्या कामकाजा येते सोडून घरच्या कामकाजा या राधेच्या दिलाचा तू राजा ही राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा राधा तुझी तू गिरधारी माझा या राधेच्या दिलाचा तू राजा राधा तुझी तू गिरधारी माझा राधेच्या दिलाचा तू राजा हो माझं ऐकून घे घनश्याम तर समोर सांगते मी ठाम तुझ्यासाठी झाले बदनाम तरी करते तुझ्यावर प्रेम ही राधा तुझी गिरधारी माझा राधेच्या दिलाचा तू राजा राधा तुझी गिरधारी माझा राधेच्या दिलाचा की चोरी करताना राधे
अहो चोरी करताना राधेनं होता तुला जर पाहिला, चोरी करताना राधेनं होता तुला जर पाहिला. मग घरी सांगून आले मी काना, अरे घरी सांगून आले मी, अरे काना आता तुझ्या माईला. बघा काना, राधा म्हणते की रात्री तू आमच्या घरामध्ये शिरून आमच्या दह्या दुधाची चोरी केलीस, तेव्हा मी तुला पाहून घेतलाय, तुला पाहिलाय, तुला बघितलाय, तो तूच होतास. बाकीचे पण तुझे सवंगडी होते, पण त्यांचा भरक्या तूच होतास, तुला बघितलाय. आणि म्हणून माझा विषय कसा आहे की घरी सांगून आले मी कानाला तुझ्या माईला सांगून आले काना, अरे यशोदे माई बघ, या तुझ्या पोरांना अक्षरशः आमचं जगणं मुश्किल केलं नाही. घरात आमच्या शिरतोय, आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोय. काय बुवा तुझ्या काय आयुष्याच्या घरात नाही काय रे, अगदी दाबून चेपून भरलेला आहे तुझ्या पण घरात. मग तू तुझ्या घरात खा ना. काय मित्रांनो, तुला आमचा कशाला हवाय, तुला आमचा एवढा गोड लागतो, खा. अगदी खाली लागस तर अगदी खा मग तू. पण तुला काना मी माझ्या घरात चोरी करताना पाहिलाय, आणि मी ते तुझ्या आईला यशोदे माईला सांगितलंय. एवढाच मी थोडा विषय म्हणायचा आहे. काय बघा, गोकुळचा नंतर किशोर गोकुळचा राणा तू या अशा उन्हाळ पोरांच्या नादाला कशाला लागलाय का राधा? तुला प्रेमाने सांगते, अरे माझा जीवलग आहेस तू. मग या उन्हाळ पोरांच्या नादाला लागून स्वतःच्या नावाची बदनामी कशाला करून देतेस म्हणून म्हणायचंय. अशा उन्हाळ पोरांच्या त्या जोडीला तू राहिला, अशा उन्हाळ पोरांच्या त्या जोडीला तू राहिला. घरी सांगून आले मी काना आता तुझ्या माईला, घरी सांगून आले मी काना आता तुझ्या माईला, घरी सांगून आले मी काना आता तुझ्या माईला, घरी सांगून आले मी काना आता तुझ्या माईला. तुझी सवय नाही बरी, हुशीन बदनावर तुला सांगते मी बरोबरी. तुला देईन प्रेमान, तुला देईन प्रेमान, सारं काही तुझं खायला. तुला देईन प्रेमान, सारं काही तुझं खायला. घरी सांगून मी आले
तुझ्या अगं तुझ्या त्या माईला काय म्हणतोय दृष्ट लागली तुझी राधे तुझ्या माझ्या प्रेमाला दृष्ट लागली तुझी राधे तुझ्या माझ्या प्रेमाला बदनी तू झालीस अनयाची हो दोष कुणाचा कुणाला हो हो दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा दुष्ट लागली तुझी कराडे आपल्या प्रेमाला दुष्ट लागली तुझी कराडे आपल्या प्रेमाला वचनी तू झालीस अनयाची हो दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला बसवल स्वतः तुझ घनश्यामाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला बसवल स्वतः तुझ घनश्यामाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला बिनबुडाचे आरोप तुझे कळू दे जगाला तोडला तुका तू रंगलेला डाव बदनाम राजनी नावाची नाव गाता तरीच नाही वचनाला दोष कुणाचा कुणाला हो हो दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा कुणाला प्रेम तुझ्यावर ते जीवा पाडके दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर नशिबी तुझी घर दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर प्रेम तुझ्यावर मी जीवा पाडकेल दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर दुःख विरहात माझ्या नशिबी तुझी घर तुझ्यासाठी सेडली पातळीची धुनी तुझ्यासाठी दिली तिला मिसळून सचिन म्हणे का तुझ्या मनाला ओ, दोष कुणाचा कुणाला ओ, दोष कुणाचा कुणाला दोष कुणाचा कुणाला ओ, दोष कुणाचा कुणाला दुष्ट लागली तुझी राधे आपल्या प्रेमाला दुष्ट लागली तुझी राधे आपल्या प्रेमाला पत्नी तू झाली सनयाची हो दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा कुणाला हो दोष कुणाचा
झाली तू गवळ्याची पत्तदारी तू वनराची आज मला सांग किती ग गाई गुर होती त्याची गाई गुर होती त्याची गाई गुर होती त्याची ओसंबून वाहती सारे दया दुधाचे डेरे ओसंबून वाहती सारे दया दुधाचे डेरे चोरून खाल्लं तर कोणी राणे चोरून खाल्लं तर कोणी कल्पना कसं तुझ्या दोन्ही आहेरात माहेर होऊन राधेला कन्यादान मिळाल्या होत्या म्हणून पाच गाईचे दान पाच गाईचे दान पाच गाईचे दान नाव सांग त्या गाईची होती किती ताट गोदर नवल काय ते सांगून ऐकण्या दूर मन ऐकण्या दूर मन ऐकण्या दूर मन विचार करून सांग नीट आज तुम्हाला देख विचार करून सांग नीट आज तुम्हाला देख आले ते नद्या दुधाच पाणी राधे आले ते नद्या दुधाच पाणी गवळण झालेले आहे आता शक्तितुऱ्यांचा मूळ गाभा सवाल जवाब शाहिरांना माझा प्रश्न मी दिलेलाच आहे गेल्या वर्षी पाजले बुवांची माझी पारी झाली त्यावेळी सुद्धा दिलेला आहे प्रश्न काय बघा अनेक वर्ष हा प्रश्न त्यांचा अनेक तुरेवाऱ्यांवर गाजत आहे तर बुवांचा विषय आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते देव देवता साधू संत फकीर ऋषीमुनी वाचन मनन श्रवण भजन पूजन कीर्तन आई वडिलांचा उपदेश सद्गुरु उपदेश जन्म मरण स्थिती वाईट वासना कर्म वर्म अहंकार ह्या बऱ्याचशा टीप आहेत बुवांच्या आध्यात्मिक टीप आहेत म्हणजे आध्यात्मिक बुवांचा सर्व टीप सोडून सांगायचंय असंच सांगा म्हणायचंय तर बुवा मी आपल्या विषयाला हात घालत आहे जरा लक्ष देऊन ऐका बघा की मानवाला मन बुद्धी दिली आहे मानवाला मन बुद्धी दिली आहे त्यात भावना संवेदना आहेत भावना संवेदना आहेत प्रेम आनंद सुख दुःख समाधान यासारख्या भावनांची अधिक तीव्र जाणीव दिली आहे
या भावनांचं त्या मानवाला, याच भावना त्या मानवाला सृजनशील बनवतात. पण ही सृजनशीलता विसरून फक्त काही भोगवादी गोष्टी मिळवण्यासाठी तो मानव पळ सुटणे हीच मानवाची आत्महत्येची सुरुवात आहे. जगण्यासाठी जेवढे पळणं आवश्यक आहे, जगण्यासाठी जेवढं पळणं आवश्यक आहे तेवढाच निवांतपणा, मानवी मूल्यांची सांगड असणं देखील गरजेचंच आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातून, हुआ ऐका, जेव्हा तुमच्या आयुष्यातून निवांतपणा संपतो, जेव्हा तुमच्या आयुष्यातून निवांतपणा संपतो तेव्हा तुमची कल्पकता संपते आणि जीवन जगण्यासाठी सर्वात आवश्यक असलेली नवनिर्मिती किंवा सृजनशीलता नष्ट होते. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली नवनिर्मिती किंवा सृजनशीलता नष्ट होते. बुवा, विज्ञानामुळे माणसाची सृजनशीलता नष्ट होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण विज्ञानाची तुम्ही बाजू सोडवली नाही. विज्ञानामुळे माणसाची सृजनशीलता नष्ट होते, पान नंबर 118 वर हे तुमचं उत्तर आहे. साऊंडमुळे किंवा पावसामुळे जर तुम्हाला ऐकायला आलं नसेल तर मी तुमच्या उत्तराचं उत्तर माझ्याकडे आहे, तुम्ही बघू शकता. चला, माझा विषय बुवांना दिला आहे. आपल्या माहितीसाठी मी वाचून दाखवतोय बघा, की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, पायातल्या चाळांच्या त्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं. बुवांना टीप दिलेली आहे की शास्त्र पुरावा असेल तरच आम्ही मान्य करू. गत वर्षी पाजले बुवांचा माझा कार्यक्रम झाला. मधुकर माऊलीने सांगितलं की जन्मोत्तर जातक पोथी ही तुमची जी टीप आहे, आज मी मुद्दाम जुना दिली नाही, कारण तो ग्रंथ जुना असला तरी आज उपलब्ध आहे. पण माझं असं म्हणणं नाही की त्याच ग्रंथातलं द्यायचंय बुवा उत्तर. तुम्हाला जिथे भेटेल ना तिथलं उत्तर द्या, पण माझ्या उत्तराशी तुमचं उत्तर जुळलं पाहिजे, तरच आम्ही मान्य करू. हा, चला आता बघा, बुवा काय म्हणाले, फरमाईश गीत होतं बुवांचं गाजलेलं गीत, की आहे शक्तीचा विभाषा मधला म्हणतात रे. आता बादशाह कोण नाही, गाजलेलं गाणं मला माहिती आहे. बादशाह कोण? आज बुवा कोण? शक्तीवाले. अहो, राणी म्हणा, महाराणी म्हणा, पटराणी म्हणा, शक्तीची पटराणी म्हणा बुवा. बादशाह तुम्ही नाही, बादशाह मी आहे. कारण मी आज तुरेवाला आहे. आज मी तुरेवाला म्हणून मी ते बादशाह आहे. तुम्ही शक्तीवाला बुवा. अहो, शक्तीवाले राणी म्हणा, राणी. अहो, एवढं तरी लक्ष द्या पाहिजे ना. भले तुमचं गाणं गाजू दे, फरमाईश की गाजू दे, पण गाणं चुकीचं आहे तुमचं. बादशाह तुम्ही नाही. हा, तर मला काय माझं बघा, अरे असा मी तसा मी नुसता सोडतो हा पुण्या. अरे असा बुवा आहे. अरे असा मी तसा मी हा नुसता सोडतो पुण्या. अरे करणार आज मी या रानात उघड्या याच्या गुरघोड्या. अरे मिरवतो टेंबा पण अजून वापरतो दुसऱ्याच्याच फुगड्या. अन्य बुवा टेकू हा. अरे मिरवतो टेंबा पण अजून वापरतो हा दुसऱ्यांच्याच फुगड्या. अरे मग आज ठोकणार बेड्या. अरे आज ठोकणार
पायात बेड्या मग हा फटकऱ्या कसा बघू मारतो एवढ्या काय म्हणायचंय बुवा बघा सांभाळ घसरल पाय ग आणि वय तुझं धोक्याचं हाय ग अगोय कुणकेशाईला लग्नाच्या पहिला वटाला करायचं नाही ग वय का आणि बाजूरनात मांडा पण एकीने भांडा बाजूरनात मांडा पण एकीने भांडा कसं आहे माहितीये का की माझे वस्तात तुषारजी पंधरे आणि बुवांचा सामना बरंच गाजलेले आहेत एकदम जोरात लढत झालेले आहेत तेव्हा मी त्यांचा शिष्य खाली कोरच बसायचो त्यावेळी बुवा मला म्हटले बुवा मी चांगलं आठवणी ठेवलंय की खाली बसलाय तो काला माकड आहे ना त्याच्या जीवावर उड्या मारतोय पण बुवा तो माकड आता माकड राहिला नाही तो महारूपी वज्र हनुमान मारुती झालेला आहे हा तुम्हाला अशी आग लावून जाईल कळायची नाही बुवा ऐकलंय म्हणून काय म्हणते बघा एकटा कापी आहे मी आज तुम्हाला काय म्हणते बघा बाजू रंगात मांडा पण एकीने भांडा अरे बाजू रंगात मांडा पण एकीने भांडा अरे प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर माझी कुऱ्हाडीला भांडा अरे प्रश्नाचं उत्तर नाही दिलं माझी कुऱ्हाडीला भांडा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर माझी कुऱ्हाडीला भांडा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर माझी कुऱ्हाडीला भांडा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर माझी कुऱ्हाडीला भांडा शॉर्टकट बारीक येते वेळ कारण पुढची बारी अजून बाकी आहे बरंच चिटला उडणार आहेत बुवांची माझी कारण बऱ्याच दिवसांनी झोंबी आहे हा नांगरणी सुद्धा चालू आहे आज बुवांची आमची झोंबी आहे नांगरणीच्या स्पर्धेत ती झोंबी आहे बुवा म्हणून काय म्हणते बघा आजचं जे आयोजन संतोष दादा जैतापकर यांच्या वैद्यकीय टीम यांच्यातून हे आयोजन झालंय तर मला काय म्हणायचं बघा संतोष दादा जैतापकर मगाशी म्हणालो की ग्वागर मध्ये असं गाव नाही की संतोष दादा जैतापकर तिथं नाव माहित नाही मला काय म्हणायचं बघा स्फूर्तीदायीचे रहसरा खेळल्या सगळ्यांच्या नजरा स्फूर्तीदायीचे रहसरा मग खेळल्या सगळ्यांच्या नजरा जैतापकर दादाना जैतापकर साहेबांना जैतापकर